सोलापूर जिल्ह्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 6वी ते 12वीतील मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान राबविण्यात येत आहे। या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शिक्षण परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे। या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 759 शाळांमधील मुली तसेच महिला शिक्षकांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून दिनांक 25 मार्चपर्यंत सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे। या माध्यमातून विद्यार्थिनींना आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची कौशल्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। शाळांमधील मुली व महिला शिक्षकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे। समग्र शिक्षाच्या अभियानाच्या समग्र शिक्षाच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, इयत्ता 6वी ते 12वीचे जे वर्ग आहेत त्या शाळांच्या मधले त्या मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याद्वारे केलेलं आहे। आणि जिल्ह्यातील 759 शाळांमध्ये ह्या ज्या मुली आहेत, ह्या मुलींना जे प्रशिक्षक शिक्षक आहेत, म्हणजे शासनाने ज्या संस्थेशी करार केलेला आहे त्या संस्थेचे प्रतिनिधी ह्या शाळांच्यामध्ये जाऊन 6वी ते 12वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुली आणि त्यासोबत ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांनी त्यावेळेला तिथं उपस्थित राहायचं आहे। हे 2 तासाच्या प्रशिक्षणामध्ये तासिका तत्वावर हे जे प्रशिक्षण आहे ते 25 मार्चपर्यंत पूर्ण करायचं आहे। म्हणजे 28 जानेवारीपासून सुरू झालेले हे प्रशिक्षण ते 25 मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये 759 शाळांच्या मध्ये पूर्ण करायचं आहे। ह्याच्या अंतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, त्याच्यानंतर त्यांना उद्बोधनपर, प्रेरणादायी असे प्रसंगाच्यापर मार्गदर्शन आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्या माध्यमातून पण त्यांना विशेष असं मार्गदर्शन, अशा प्रकारच्या विविध सत्रांचं आयोजन ह्या संस्थेनं करायचं आहे। आणि याच्यासाठीचं शासनानं एक ॲप आत्मरक्षा या नावाचं ॲप पण तयार केलेलं आहे आणि त्या ॲपवर या प्रशिक्षणाच्या सर्व डिटेल्स, सर्व अपडेट, जिओटॅग फोटो असतील, व्हिडिओ असतील, हे सर्व त्याच्यामध्ये भेटत आहेत। त्याचबरोबर ह्या संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होत असताना महिला शिक्षकांनी तिथं उपस्थित राहणं आवश्यक आहे। शाळेच्याकडून वेळ निश्चित करून घेणं आवश्यक आहे आणि निर्धारित वेळेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शारीरिक सुरक्षिततेची दक्षता घेऊन, म्हणजे एखादा विद्यार्थी आजारी असेल, एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर त्यांना प्रशिक्षण न देता अशा प्रकारे सर्व बाबींची काळजी घेऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे। जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना ह्या प्रशिक्षणाचा निश्चितपणानं लाभ होणार आहे। तर मी शिक्षण विभागाच्या वतीने सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षिका, सर्व पालक आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांना असं आवाहन करतो की आपण राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरित करावं आणि त्यांचा सहभाग पूर्ण वेळ राहण्यासाठी सहकार्य करावं। धन्यवाद।